एखाद्या व्यक्तीला जर न्याय मिळवून द्यायचा असेल की नाही तर रानाला बाहेर जावं लागेल बघा. काय गोंधळ सुरू आहे? नमस्कार साहेब, नमस्कार. मी माननीय परेश पाटील, सामाजिक कार्यकर्ता. तुम्ही आलता पेढ खाल्ला होता ते. किराणा दुकानाचे मालक ना तुम्ही? हा, तो माझा बिझनेस आहे. सामाजिक कार्यकर्ता हे व्रत आहे माझं साहेब. साहेब, माझी एक विनंती आहे बरं का, या गरीब माणसासनी न्याय मिळवून द्या. काय झालंय, या गरीब माणसाच्या गरीब पोराला या रानाच्या पोरीनं हाणलं आहे, त्याच्या डोक्याला खूप पडली आहे बघा. तुम्ही एक काम करा, ते दहशतवाद, गुंडगिरी अशी सगळी कलम त्याच्यावर लावून टाका बघा. त्या पोरीवर एक काम करा, मोकाच लावून टाका तुम्ही. हे दोस्त का फिरलाय काय तुझं? साहेब, तो राणा प्रेशर टाकतो ह्यांच्यावर. बुवा, तक्रार लिहून घ्या आणि चौकशी करा. साहेब आपल्याला केस पाहिजे हे ठीक आहे, पण हे म्हणजे बुवा, मी FIR नाही म्हटलं. हे बघा, चौकशी करा. काही तथ्य असेल तर केस घाला आणि काही तथ्य नसेल तर मुलांना सोडून द्या. हा, साहेब, ते न्याय मिळेल ना? मिळेल, न्याय मिळेल. बुवा, तुम्ही आणि रुपाली, तुम्ही दोघांनी चौकशी करायची. आणि राणा, तू इथंच थांब. प्रेशर काढून टाकलंय, झालं समाधान? होय होय, बरं वाटलं आता. थँक्यू साहेब. बरं, इथलं काम झाले, तुम्ही घरात जा. जाताना दवाखान्यात घेऊन जाऊ याला. सावकाश झालं पोरा. लय प्रेशर आलं काय राणा? हे बघ, माझी काय वैयक्तिक दुश्मनी नाही अरे तुझ्याशी. काय झालंय अरे, आयुष्यभर फक्त गरीबावर मी अन्यायच करत आलो. म्हणलं एखाद्या गरीबाला मदत करावी आणि ह्या सगळ्या पापाची परतफेड करावी म्हणून मी हे सगळं करायला रे, बाकीचं काय नाही. हा, तू काय डोसक्यात घेऊ नको बाबा. हा, येऊ काय? येतो. हा राणाजी बोला. अहो, लक्ष्मीची तक्रार आली पोलीस स्टेशन मध्ये. तक्रार? कसली तक्रार? मारामारीची. अहो, पोलीस त्याची चौकशी करायला शाळेमध्ये निघाले. मला इकडेच थांबवले. काय? बरं, मी लगेच जाऊन साहेब बघते. तुम्ही काय काळजी करू नका. बरं. शाबास, अजून थोडी मेहनत घ्यायला लागेल. हा, बघू काय काढलीस हे? मी धडा लिहायला सांगितलं होतं, चित्र काढायला नाही. सर, चित्र नाही, धडाच आहे. धडा आहे, लेखन आहे तुझं. बघा रे, काय म्हणता येईल याला? कुत्र्याच पाय मांजराला, मांजराच पाय कुत्र्याला. ऐकलीस? लक्ष्मी, तू सांग काय आहे? अहो, धडाच लिहायची ती. मला शहाणपणा शिकू नकोस, मी महाजन आहे, हेड सर. काय आहे सांग? अहो, तुम्हाला असं वाटत असेल, पण तिचं अक्षर थोडं गडबडलंय म्हणून ते चित्रासारखं वाटतंय, पण तिने धडाच लिहिलाय. जास्त शहाणपणा करू नकोस, खाली हट. हे काय आहे? चित्र आहे, चित्र. काय चित्र? हा, काय चित्र. बस खाली. या शाळेचे मुख्याध्यापक कोण आहेत? अहो, मी महाजन, गेली 25 वर्ष. हा, बोला. चौकीत ना आलोय, लक्ष्मीची चौकशी करायची होती का? राजलक्ष्मीची? काय आता आणि काय भानगड केली तिनं? एका मुलाला मारहाण केली, त्याचा तपास करतोय आम्ही. जरा माहिती सांगता का तिची? अहो, तिची माहिती मी काय सांगणार, अख्ख्या गावाला माहिती आहे. ती भयंकर आगाऊ मुलगी आहे होती. अहो, काय आगाऊपणा करते? अहो, किती प्रश्न प्रश्न विचारून विचारून भंडावून सोडते मला. मला तर जीव नकोसा झाला. अहो, प्रश्न विचारणं हा तर चांगला गुण आहे मुलांचा. अहो, पण मारहाण ही तर तिची खासियत आहे. तुम्ही आताच सांगितलं ना कुठल्या तरी मुलाला मारून आली आहे म्हणून.
म्हणजे विनाकारण मारते की कारण असल्यावरच मारते? विनाकारण असतं नाही, काहीतरी कारण असतं, पण तरी पण मारहाण ही मारहाणच ना. आणि मी हेड सर शाळेत असताना असं मारहाणीचा कायदा हातात घेणं म्हणजे चूक आहे ती तिची. जरा बोलवतो का तिला बाहेर? हो बोलवतो ना. हे लक्ष्मी, इकडे इकडे. कशी आहे बा? ही बरी आहे. हो ती बरीच असणार, बाकीच्यांना मारहाण करून ती बरीच असते. रानाताने पाठवलं का तुम्हाला? लक्ष्मी, तू एका मुलाला मारलंस का? हो, पण चूक त्याची होती, माझी नव्हती. तो युवराज दादाला मारत होता. अगं पण रक्त येईपर्यंत मारलं? सांगितलं ना, चूक त्याची होती. तो मला मारायला आला आणि स्वतःचा तोल जाऊन पडला. अहो पक्क खोटं बोलते ही वर्गात आली होती ना, तेव्हाच मला शंका होती तिनं काहीतरी पराक्रम केलेला असणार. लक्ष्मीची चूक असणार. पण ते तपास झाल्यावरच कळेल. नमस्कार, काय झालं? काही नाही, मुलांची मारामारी झाली आहे, प्रकरण पोलीस चौकीपर्यंत आले, एवढं. राजलक्ष्मी, काय केलं? आई, माझी काही चूक नव्हती. पण मारामारी कशाला केलीस? आपण प्रत्यक्ष जागेवर जाऊन चौकशी करू, त्याशिवाय काय झालं ते कळणार नाही. चालेल? हो चालेल, जा दप्तर घेऊन ये. चल. काय झालं दंगा तुझा? बाळानो, मी जे विचारतो ते नीट सांगा, काय काय झालं ते. खरं खरं सांगायचं, खोटं अजिबात बोलायचं नाही. हिला तुम्ही ओळखता? हा, ओळखतो. ही कडक लक्ष्मी. सगळ्यांना मारत असते उगत. आज तुमची मारामारी झाली ना? होय. हा, होय. आज हिनं तुम्हाला मारलं का? हा, त्या रम्याचं डोकं फोडलं. अरे फोडलं नाही, खोच पडली. बर मला सांगा, भांडणं कशावरनं सुरू झाली? तो युवराज आमच्या संग खेळायला आला आणि नुसती बॅटिंग करून चालला होता. मग आम्ही त्याला अडवलं तर मारायला लागला. मग रम्याने त्याला चोपला. मग तो घरी गेला आणि लक्ष्मीला घेऊन आला. तू का मारला यांना? मी युवराज दादाला का मारलं म्हणून विचारलं तर माझ्या संकट भांडायला लागले. माझ्या काकीला जेलात गेलेली म्हणायला लागले. मग त्या रम्यानं मला ढकललं. आधी कोणी ढकललं सांगा? रम्यानं. मग आमची मारामारी झाली. मी त्याला मारायला गेलो आणि तो जमिनीवरती पडला आणि त्याला धोंडा लागला. हे खरं आहे का? हा, खरंय. हा, म्हणजे लक्ष्मीनं धोंडा मारला नव्हता तर? कडक लक्ष्मीने धोंडा मारला असता तर रम्याचं डोकंच फुटलं असतं. उद्या कोर्टात सांगायचं झालं तर हेच सांगणार की वेगळं अजून काही? कोर्ट? अगं रुपाली, कोर्ट कशाला? म्हणजे उद्याचा केस उभी राहिली तर कोर्टात जायला लागेलच की सर. आतापासून आपला साक्षीदार तयार ठेवायला पाहिजे. नाही, कोर्ट वगैरे कशाला? लहान मुलांची साधी भांडणं तर आहे. हा, तसं नाही होणार. आपण फक्त त्या रमेशच्या घरी जाऊन एकदा चौकशी करूया. हो चालेल. हे बघा मुलांनो, आता न भांडता खेळायचं, काय व्यवस्थित खेळायचं. हा, चला. चला. एक शब्दही बोलायचा नाही. हरिभाऊ. अरे अंजली वहिनी, नमस्कार. सॉरी, राजलक्ष्मीने जे केलं ते चुकीचं केलं. तिच्या बाबतीत मी माफी मागते. मी रमेशला डॉक्टरांकडे घेऊन जायला आलीये. मी घेऊन जाऊ का त्याला? नाही, एवढं काही सिरियस नाही आहे अंजली वहिनी. नाही, असं नाही अहो. आता जखम एवढी डोक्याला लागली तर उगाच रिस्क नको ना. मी घेऊन जाते. मी त्याला डॉक्टरांच्याकडे दाखवून आणलं. किरकोळ खर्चटले असं डॉक्टर सांगितले त्यांनी. बरं, बोलवता का त्याला? हा, बोलवतो की. रम्या. ए रम्या, बघ, ते पण रम्यात म्हण. ये इकडे. हे चौकशी करायला आलेत. चौकशी झाली पोलीस स्टेशनात. हे बघा साहेब, आम्हाला काही केस बीस करायची नाही.
अहो पण तुम्ही पोलीस स्टेशनला आला होता ना. हो आम्ही आलो होतो, आम्ही माती खाल्ली असे समजा. तसा काही विषय नाही माऊली. आम्ही ग्राउंडवर इतर मुलांची पण चौकशी केली. अहो मुलांची खेळता खेळता झालेली भांडणं आहेत ती. हा बरं मला सांग रमेश, आधी कुणी ढकललं? खरं खरं सांग, आम्ही काही करणार नाही तुला. मी ढकललेलं. बर त्या युवराजला तू मारलंस का? हो, चैतांत चिडला, बिल्डिंग सोडून पळालता म्हणून मी मारलो. बर लक्ष्मीनं तुला दगड मारला? नाही, मीच पडलो. हा मग पोलीस केसची काही गरज नाहीये. अहो मी पण तेच म्हणत होतो, केस बेसची काही आवश्यकता नाहीये. ठीक आहे, मग आम्ही तसं वर कळवतो. हा निघू आम्ही. हा चला. राजलक्ष्मी, रमेशला सॉरी म्हण. अहो अंजली वहिनी राहून दे. नाही नाही, तिची चूक झाली आहे, ती सॉरी म्हणेल. म्हण राजलक्ष्मी. अहो वहिनी काही गरज नाही. सॉरी रमेश. ठीक आहे ठीक आहे, येतो आम्ही. काही लागलं तर कळवा. हॅलो साहेब, हा पोरापोरांची खेळताना जी भांडणं होती, हा एकमेकाला धक्काबुक्की करताना पडलेने खरचटले. डॉक्टरांना पण दाखवलं, काळजीचं काही कारण नाही म्हणाले. तरी मला वाटलं होतंच पोरांचं काहीतरी असतं. केस बीस काय नाही, या माघारी. हो हो येतो ना, येतो. ओके. आई खरंच माझी काही चूक नव्हती. काय चूक नव्हती? मारामारी करणं चूक असतं. पण मी युवराज दादासाठी केलं. कोणासाठी का केलं असे ना, मारामारी चूक असते, लक्षात ठेव. पण रम्याचीच सगळी चूक होती. परत जर का रम्या म्हणलीस तर मारी ना मी. पण सगळे त्याला रमेश म्हणतात. तू रमेश म्हणायचंस, कळलं? हा हा रमेश. त्यांनी मला ढकललं म्हणून मी त्याला ढकललं आणि मग तो पडला. सारखं सारखं तेच तेच सांगू नकोस, माहितीये मला सगळं. पण पोलीस काकांनी पण सांगितलं की खेळण्यात लागले. एक खेळणंच बंद केलं पाहिजे तुझं. का म्हणजे उपद्व्याप कमी होतील ना मग. पण छोट्या मुलांनी खेळायचं नाही तर काय करायचं? घरी बसायचं. घरी बसून काय करायचं? सांगते तुला, चल घरी. आई हात तरी सोड ना. शब्द नकोय मला तोंडात ना, गप्प बस. अरे वा, बाबा मायले की बोलत निघालेत की भांडत. आजोबा सांगा ना हिला, छोट्या मुलांनी खेळायचं असतं ना. हो कामच आहे ते. बघ आई, आजोबा पण सांगतात. काय झालं? काय झालं काही विचारू नका बाबा. भांडणं मारामाऱ्या करून आली राजलक्ष्मी. या वेळेला तर पोलीस स्टेशन पर्यंत गेले प्रकरण. अरे बाप रे. पण पोलीस काकांनी सांगितलं की खेळण्यात लागलं. अरे वा, चला म्हणजे प्रकरण वाढलं नाही. बाबा अहो, काय करायचं मला काही कळतच नाहीये. हो, हिच्या आगाऊपणाची चर्चा अख्ख्या गावात झाली आणि हिला काही शिस्तच नाहीये. अगं मग राणाजीनं सांग ना, त्यांची लाडकी आहे राजलक्ष्मी. त्यांना काय सांगणार बाबा, त्यांच्याच लाडामुळे अशी शेफारली. मला तर हिला बोर्डिंगलाच पाठवावं असं वाटतंय. अजून एकदा जरी काही चूक केलीस ना तर बघ मी तुला बोर्डिंगलाच पाठवणार आहे. मग बस तिथे एकटी रडत. पण अंजली, बोर्डिंगला वगैरे काही नको. हे बघ, तू एक काम कर, माझ्या मित्राचा ना एक कॅम्प आहे लहान मुलांसाठी, तिथं पाठव हिला. 8 दिवस बाहेर राहिली ना की चर्चा होणार नाही आणि राजलक्ष्मीला ही शिस्त लागेल. शिस्त आणि स्वावलंबनासाठी फारच फेमस आहे तो कॅम्प. नाही मी नाही जाणार. का नाही जाणार? जावंच लागेल तुला. बाबा मला कॅम्पचे डिटेल्स पाठवा ना. हो, पण अगोदर राणाजीने तरी विचार. नाही नाही, त्यांना विचारायची काही गरज नाहीये. राजलक्ष्मी कॅम्पला जाणार म्हणजे जाणार. गप्पा बस. बर बाबा मी निघते लगेच, जरा घाईत आहे. अगं मी तुला सोडू का? नाही नको, मी निघते ना. चल लवकर. चल ग, येते बाबा. हा ओके. चल लवकर. अरे अरे क्या? तुझं हाँ, अरे राणा तू
अरे मर्दा ओळखलाच नाही हेल्मेट मध्ये दिसत नाही तुला अरे दिसला ओळखलास ते जाऊ दे कुठे दौरा अरे संसार सांभाळ निको म्हणजे ते साखर आपलं तिखट सगळं सपले ना दुकानात चालू आणायला बरं जा चल येतो हा जा मी निघतो आणि मळ्याकडे काय फिरकू नको तू मर्दा काय करू मर्दा अरे टाइमच गावानं झालाय बघ हा आणि आता तर भेटणारच नाही पण जाम आवडणार बघ तुला म्हणजे काय म्हणजे अरे अख्खी गाव मी चर्चा आहे की लक्ष्मीने काय भांडणं काढली ना अरे साधी किरकोळ भांडण नव्हती त्या पप्प्यानं मोठी केली जो माणूस का त्याला पिक्चर सोडत नाही तर काय सामाजिक कार्यकर्ता आहे मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून भांडणं मोठी केली चौकशी केली तर कळलं पोरांची किरकोळ भांडण नव्हती अरे पण आता वहिनी भडकल्यात की होय मला बी तोच प्रश्न पडला काय करायचं तेच कळणं झालं शेवटी आपल्याच पोरीची चूक नाना तू एक काम कर काय झालंच नाही असं दाव म्हणजे बघ किरकोळ भांडणं होती तूच म्हणालास ना बघ उगाच वाढली आता घरात जाऊन ही किरकोळच भांडणं होती असं दाव म्हणजे हे प्रकरण काय वाटणार नाही बघ हा हे राणा कळलं काय सांगितलं ते हा कळलंय पण कसं करायचं ते काय कळणं झालंय अरे ते बी कळल हा बरं ठीक आहे चल जाऊ काय हा जा मी बी जातो चल येतो हा चल बरं ऐक जर ते सांभाळून चालव हा आणि डोळे उघडून चालव काय तुझं वय झालंय ना बघ असू दे असू दे काय बघ पांढरे केस झाले जा तू जा चल हा चल जाऊ काय चौकात जा हा अंजली तुझं आटपलं की तू ये आत तोवर मी जेवणाचं बघते लक्ष्मी मज्जा येते का ग तुम्ही उभं राहून बघा म्हणजे कळल युवराज तू मसनी कधी असं उभं केलं का युवराज आहे आम्ही असल्या शिक्षा करायला कोणाची हिंमतच झाली नाही जास्त आगाऊपणा केला की असंच होत काकी लक्ष्मी राजलक्ष्मी मी सांगितल्याशिवाय उठायचं नाहीये बर का काय लक्ष्मी येते का मजा मी तुझ्यासाठी हे समजा केलं आणि आता तूच माझी चेष्टा करतोय होय? मी काय तुला मारामारी कर म्हणलं नव्हतं तुला फक्त मार खायचाच माहितीये मार खाऊ काकी काकी बसत्या बघा राजलक्ष्मी मी सांगितल्याशिवाय उठायचं नाहीये बर का लक्ष्मी उठ काय झालं अजिबात उठायचं नाहीये खाली वाग खाली वाग हो पण तिला असं का उभं केलंय काय केलंय बिचारीनं जणू काही माहितच नाहीये तुम्हाला बरं ठीक आहे ते जाऊ द्या पाठ उघडली असेल तिची उठ ग बिचारी तुमच्या अशा लाडांमुळे चेपारली येते मग शिक्षा तर होणारच ना हा मग ठीक आहे तिच्याऐवजी मला शिक्षा द्या अजिबात नाही आता बास झाला तुमचं काही ऐकणार नाहीये मी बास झाले याचे उपद्व्याप तिला आता मी 8 दिवसासाठी कॅम्पला पाठवणार म्हणजे बोर्डिंग म्हणा की काकी बोर्डिंग बघा अंजलीबाई असं करू नका अहो कॅम्प म्हणालीये मी जरा तिकडे 10 दिवस राहिली ना की हिचं डोकं ताळ्यावर येईल मी तिकडे फोन करून ठेवलाय मला यावर काहीही चर्चा नकोय तुम्ही पटकन आवरा आणि जेवायला या राजलक्ष्मी जेवायला चल उठ ग नाही पाठ उघडली काय पाठवड राणादा मला कॅम्पला नाही जायचं
हा पर जायला तर लागणारच की. होय काकी काय ऐकणारच नाही.